खूप उत्पन्न खूप असतं पण दर गावत नाही. आता पान खाणारे लोक कमी झालेत. आता पान टापऱ्यावर जे पानं चालतात त्याच्यावर काय विकलं जातं, काय गुजरातचा समाज खातो, काय इकडं जातो. नाही तर आता पूर्वी लोक खिशात पानं ठेवायचे, सुपारी ठेवायची, खायचे. आता त्या जाग्यावर गोवा गुटखा आला त्याच्यामुळे ह्या शेतीवर संकट आहे सध्या असं आहे. आणि गोवा गुटखा जर नसता तर हे बरं चाललं असतं आणि त्यातून मजुरीने डोकं वर काढलेले. आता हा एक डाग आहे तुम्हाला बाहेर भेटेल बघायला. हा डाग एक खुडून द्यायला आम्हाला त्याला बाहेरचे खुडणार असतं, आम्ही प्रॉपर नाही खुडू. तर ते खुडून बाजारात नेहेपर्यंत आम्हाला त्याचा 700-800 रुपये खर्च आहे. तोडणी, लावणी, त्याचं व्यवस्थितपणा करणं आणि ती बाजारात न्यायचं. एकरी उत्पन्न जर चांगल्या पद्धतीने पानमळा सांभाळलं तर 6, 6.5, 7 लाखापर्यंत होतं वर्षाकाठी. त्यातून निम्मा खर्च तर जातो, निम्म राहतं आपलं. म्हणजे इतर शेतीपेक्षाही बरं आहे म्हणायचं. बरं आहे सारखं चलन फिरतं. फिरतं त्याचं रोख पैसे असतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव कितकी या गावात आलेलो आहे. तर एका आपला जो खायचं पान असतं त्या पानमळ्याला आपण भेट दिली. तर प्रामुख्याने आपल्याकडे बघायला गेलं तर पानमळा शेती हे म्हणजे जास्त करून बघायला मिळत नाही. तर त्यासाठी आपण या पानमळा शेतीला भेट दिलेली आहे. तर याची लागवड कशी केली जाते, याचं पीक कधी घेतलं जातं आणि यातून उत्पन्न किती निघतं अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव आणि आपला पत्ता सांगाय. माझं नाव मधुकर पांडुरंग भोंगे, निमगाव केतकी, मुक्काम पोस्ट निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मामा, पानमळा शेती ही कधीपासून केली? आता ही पानमळ्या शेतीला 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून ही शेती आपल्या इकडे बघायला गेलं तर म्हणजे ही शेती लयच करून बघायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की 2001ला आम्ही ही पानमळा लावली. ही पानमळ्याची लागवड ही नेहमी श्रावण महिन्यामध्ये होती. तर श्रावण महिन्यात पानं येल लावता तर त्याला वर्ष पूर्ण जातं वरती यायला. नंतर एकदा खाली घ्यायचं, खाली घेतल्यावर त्याची कडी कडी बघितली का तुम्ही, ही अशी कडी करून बसवायची, नंतर वर जायचं. मग ते दुसऱ्या वर्षी चालू. आता पूर्वी खार महागटल्या 2010-15 मध्ये थोडं शेतीला प्राधान्य होतं पानमळ्याला. पण आता खूप मजुरी वाढल्यामुळे ह्याचं सुद्धा अलीकडे पडून उत्तम पीक, थोडं खर्च कधीतरीच औषधाचा खर्च असतो, पण आता सध्या मजुरी परवडत नाही. खर्च मजुरी फार वाढलेली, होतात पैसे पण हे पूर्वी जसं व्हायचं, पूर्वी जसं राहायचं तसं नाही राहत. त्याला खर्च भरपूर खर्च वाढलेला. म्हणजे ज्या वेळेस आता तुमच्याकडे दुसरी कुठली पीक आहे? आता आमच्याकडे पेरूची एक बाग आहे, डाळिंब आहे, पण डाळिंबी तेलेने गेलेलं आहे. पेरूच बी ह्या वर्षी पेरू भरपूर लागला, पण 13-14 रुपये किलो निघल्यामुळं ते बी तोटाच, कारण दरच नाही. पाऊस खूप होता ह्या वर्षी, पावसाळा खूप असल्यावर माल बाहेर जात नाही. माल नाही बाहेर झाला का तो व्यवस्थित विकत नाही. माल जर बाहेर गेला तर 4 पैसे चांगलं होतात त्यात. ज्या वेळेस तुम्ही म्हणजे ह्याची लागवड 25 वर्षापूर्वी केली, त्यावेळेस लागवड करताना म्हणजे असं कोणाची बघितली होती शेती? नाही ना, आम्ही स्वतः म्हणजे आमचे वडील ही पहिले, त्याच्या अगोदर मी पानमळ होतं आमच्या वडिलांकडे. वडिलांचं मार्गदर्शन लाभूनच आम्ही ही केलेलं. असं कोणाकडे जाऊन नाही, काय नाही. आणि साधी आणि सॅम्पल ही पानाची शेती आहे. फक्त ह्याला नवीन माणसाला अडचणल्यासारखं वाटतं, तर आमच्यासारख्या जुन्या माणसाला अजून बी ह्याचा एक शेंडा काढायचा, ह्यातलं शेंड पकडून नवीन लागण करताना दुसऱ्या रानात करायचं. व्यवस्थित वाफे त्याला शेवगड पहिल्या सुरुवातीला लावावा लागतो. आधी लागण करायच्या आधी 2 महिने शेवगड डोके इतका आला की मग वेल लावायची. मग ती वेल त्याला धरत 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 वरती जाते. म्हणजे ह्याच्या बरोबर शेवगा पण लावायला अगोदर चढायसाठी येल लावायच्या अगोदर 1 महिना शिवरी म्हणा किंवा शेवगा लावावा लागतो. आता शिवरी रोग पडतो म्हणून लोक लावत नाही, शेवगा आणि पांघरा जास्त लावतात. पांघरा बी सापलाय आता, पांघऱ्याला व्हायरस, त्याच्यामुळे पांघरा काय टिकू शकत नाही. तर आता हे शेवग्यावर आणि ह्याचं थोडस खायला पण उत्पन्न शेवग्याचं अतिशय भारी असतं पानमळ्यात. हे मिळत नाही, पण ही टायमिंगला इकायला येत नाही, उशिरा येते.
असं होतं याचं. म्हणजे ह्या पान शेती बरोबर शेवग्याचं उत्पन्न निघतंय. निघतं पण ते काय होतं की शेवगाची शेंग आपल्याला इकाय चांगली असते पण आम्ही ठेवत का नाही तर ती जुनी पिकली तर पडल्यावर पानं फाडते. त्याच्यामुळे आपल्या घरगती खायपुरतच तेवढं करतो आणि बाकी सगळं तोडून टाकतो. कारण हा पान जर फाटलं तर मग ह्याला घेत नाही कोणी असं. आणि 4 प्रकारची पानं तयार होतात. ह्या पानमळ्यापाशी म्हणजे पानमळा शेतीसाठी जमीन कशी पाहिजे? जमीन लुसलुसीत, जमिनीचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. त्याला काळी जमीन चालत नाही. एक तर खडकर असली तरी चालते, त्याच्यावर थोडी माती टाकून व्यवस्थित केली. आता हे पानमळा आमचं डोके इतकं आपल्या डोके इतकं खाली होतं तर डोके इतकी माती भरत भरत 25 वर्षात एवढं आलंय. तर पलीकडे खड्डा आहे, इकडे खड्डा आहे. तर ही त्याला दरवर्षी माती टाकावं लागते. पुन्हा दरवर्षी खत टाकावं लागतं. शेणखत हे काय आता टाकलेलं खतच वाहता आलेलं. तर ही शेणखत आणि माती ही मुख्य त्याची अन्न. हे लय खत चालत नाही ह्याला, सेंद्रिय खत चालत नाही ते, नाजूक चालतात थोडी. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे पाऊस काळ असेल, ज्यादा पाऊस काळ थोडं पानं पिकायच्या कलाकडे जातात. तर त्याच्यासाठी शेडनेट निघालेलं आहे. शेडनेट बांधलं तर ते संरक्षण होतं. तर ते अतिशय खर्च त्याचा वाढल्यामुळं ते सुद्धा परवडत नाही आता सध्या. असं झालं. म्हणजे ह्याचं उत्पन्न कधी येतं का? हे 12 महिने 12 महिने चालू राहते. त्याचं 2 सीझन असतात. आता उतरण झालं, खाली घेतलं की एक महिन्याभराने खत बित देऊन झालं का नाही, माती खत ही ते चालू होतं. ते एक निम्म्यापत्र हितवर आम्ही ते पडल्या जातं. आणि तिथून नंतर जुनवन म्हणून सेपरेट ही काही ठेवलेली पाहणार जुनवनाची हे आत्ता चालू करतो आम्ही. हे संक्रांतीलाच करतो पण थोडस थंडीमुळे लवकर चालू केलं. थंडीमुळे चिकटा येणे ह्या काही खराब, ह्या काही पानं अशी खराब होत चिकटा. म्हणजे 25 वर्षापूर्वी तुम्ही लागवड केलेली ते अजून चाललंय. ते जे व्यवस्थित जर जपलं 25-30 वर्ष सुद्धा जर राहतं आणि व्यवस्थितपणा नसलं तर 2-3 वर्षात पण संपून जातं. म्हणजे लागवडीविषयी थोडी माहिती सांगा की लागवड कशी केली पाहिजे? आता लागवड अशी किती असते, अंतरावर केली पाहिजे? आता लागवड अशी असते बरं का, एक बापू साधारण 2 फुटावर असेल की 2 फुटावर, 2 फुटावर दोन्ही जाळ्या, 2 लाकडं समान. आता ही 2 झाड आहेत, ह्या 2 फुटाचं अंतर असतं त्या झाडाचं. लावताना भरपूर लावावं लागतात. आणि काढून आपल्याला 2 फुटाच्या मधलं एक काढून टाकायचं आणि 2 फुटा एका जाळीपाशी एक येईल आणि त्या दुसऱ्या जाळीपाशी एक येईल. त्याला बोली घ्यावं लागते अशी खांदून आणि ती वेल असं लावून त्याचा शेंडावर त्याला 2-3 पाणी दिली की ती लागण झाल्यापासून एक 5-6 दिवस त्या शेंड्यावर पाणी सोडावं लागतं. आपलं तांब्याने गलासाने एक बादलीत घेऊन एक 5-4 दिवस पाणी द्यावं लागतं. एका दिवसाचं अंतर ठेवून 7-8 दिवस पाणी दिलं की मग ती वेल ताट होतो आणि लागला असं सिद्ध होतं. ती लागवड केल्यापासून ह्याला पान कधी म्हणजे फळ कधी येतं काय? लागवड केली की चालूच झालं त्याचं पान. पण ते सहसा लगे ती पान आपल्या उपयोगी येत नाही. काय लहान पडतात, काय जी ताकद असली तर मोठी पडतात. पण ज्यादा पीक 1 वर्षानंतरच लावतं. 1 वर्ष असं तसं जातं त्याच्यात, नाही असं नाही की तसं तोटा नाही त्याच्यात. तुम्ही लावलं की 1-4-5 महिन्यांनी चालू होतं. हे असं नाही की बाबा ऊस लावलाय आणि वर्षाने आलाय, तसं नाही. हे 1-5-6 महिन्यात चालू झालं की चालू झालं आणि नंतर 1 वर्ष गेलं बसवल्यापासून चालू ते खाली घेऊन त्याचा 12 महिने तोडा चालू राहतो. 12 माय तोडत. आपलं किती क्षेत्र आता 1 एकर क्षेत्र आहे. पानमळे? हा. म्हणजे ह्याचं नियोजन हे खताचं पाण्याचं कसं असतं? त्याचं खत आता आपण शेणखत घ्यायचं, आपल्या घरचं असेल तर घरचं, विकत म्हणलं तर विकत. आणि ज्या टायमाला आपण रान खाली घेतलं माती टाकून माती अगोदर टाकावं लागते. बसवायच्या अगोदर माती टाकून झालं की रान बसवायचं. बसून 1 महिन्याभरात जर पाणी चांगलं असेल तर लवकर खत टाकायचं, किंवा पाणी कमी असेल तर नंतर पाऊस एखादा झालाय खत टाकायचं. मुख्य ह्याचं खत आणि मातीच पीक म्हणजे खत आहे ह्याचं. एवढी 2 प्रकार झाले की परत नंतर जे चालू होतं ते फार असं वरती येत असतो. आणि शिमगा, आपला शिमगा येतो का पाडवा शिमगा, काय त्या टायमाला पानं संपतात. काय कायची निमगाव म्हणजे यात्रा मे महिन्यात जरी पुढे गेलं तरी चालतात. याला काय होत नाही अजून आषाढ श्रावण महिन्यापर्यंत.
मग तसं जपलं पाहिजे. ह्यातनं म्हणजे सेंद्रिय खत ही याला काय नाही का दुसरं? नाजूक लय सेंद्रिय खत थोडस नाजूक. तरी काय देता आणि किती प्रमाणात किती दिवसाला? समजा आता आपण हे एक चौक आहे, ह्याला आम्ही खत सेंद्रिय देताना काय करतो की लिंबोळी पेंड आणि तुमचं खत एक बॅग एका चौकाला साधारण एक 10-12 गुंठ 10 गुंठ राहणार एका चौकात. हे 10 गुंठ हे 10 गुंठ ते 10 गुंठ ते 10 गुंठ असं 40 गुंठ्याचं एकर असतं. तर ते 10 गुंठ्याला ते 2 बॅगा टाकतो त्याच्यावर जास्त किती दिवसाला ते? एकदाच टाकायचं उतरण झाल्यावरच परत नाही. जर तुम्हाला टाकू वाटलं तर आपली ती भुगी पेंड असते का किंवा मेंढरांची लेंडी ती कुठून भेळ त्याची भेळ म्हणतात तिथं ते मिक्स करून टाकलं तर त्याचा बी फायदा जास्त. पण ते आता सध्या तेवढं आणायला परवडत नाही. आता महाग आहेत ती वस्तू. पेंड बी खूप महाग आहे, लेंडी बी खूप महाग आहे. ह्याचं म्हणजे जास्त उत्पन्न म्हणलं तर असं वर्षात जर विचार केला तर कुठल्या महिन्यात जास्त उत्पन्न? आता ह्याचं उत्पन्न म्हणजे सुरुवातीला पाऊस झाल्यापासून पुढं जुनवण ठेवस तर बी उत्पन्न चालू राहतं. मग आता ते दर मिळणं तुम्हाला व्यवस्थित एक खूप उत्पन्न खूप असतं पण दर गावत नाही. आता पान खाणारे लोक कमी झाले. आता पान टापऱ्यावर जे पानं चालतात त्याच्यावर काय विकलं जातं, काय गुजरातचा समाज होतो, काय इकडं जातो. आता पूर्वी लोक खिशात पानं ठेवायचे, सुपारी ठेवायची, खायचे. आता त्या जाग्यावर गोवा गुटखा आला त्याच्यामुळे ह्या शेतीवर संकट आहे सध्या असे. आणि गोवा गुटखा जर नसता तर हे बरं चाललं असतं आणि त्यातून मजुरीने डोकं वर काढलेले. आता हा एक डाग आहे तुम्हाला बाहेर पेट्रोल बघायला. हा डाग एक खुडून द्यायला आम्हाला त्याला बाहेरचे खुडणार असतं, आम्ही प्रॉपर नाही खुडू. तर ते खुडून बाजारात नेहेपर्यंत आम्हाला त्याचा 700-800 रुपये खर्च आहे. तोडणी लावणी त्याचं व्यवस्थितपणा करणं आणि ती बाजारात न्यायचं. तिथं दलाली सगळं द्यावं. जे विक्री करणं असते ते घेतात. कुठं पाठवत? आता हे आमच्या गावात गेलो का ना आम्ही ठोक गिरायकाशी विकतो म्हणजे आमच्या एजंट मार्फत. आणि मग ते लोक येतात बाहेरनं व्यापारी ते इथंच घेतात आणि इथून तपल्या गावीला नेतात. मग कोण जामखेडवरून येते, कोण करमाळ्यावरून येते, कोण मुंबईवरून येते, कोण पुण्यावरून येते. काय गुजरातचे लोक असतात उन्हाळ्यात सीझनला अशी बाहेरनं लांबनं व्यापारी येतात घेऊन जातात त्याचं दर असं असतं. तरी काय दर बसतो याला? आता साधारण बरं का आता सध्या आता ही शेज कळी म्हणलं तर कळी 2-2.5 हजार रुपयांनी 15 कवळ्या डाग विकला जातो. एका कवळीत किती पानं? 400. एका कवळीत 4. हा 100 पानाची एक शेगडी असते. अशा 4 शेगड्या केल्या की एक कवळी मध्ये त्याला 400 पान. तर साधारण 6-6.5 हजार पानं एका डागात बसतात. पहिले पूर्वी 30-30 हजार बसायची, 12-12 हजार बसायची. पण आता ते एवढं मोठं पॅकिंग आता गिरायकाला परवडत नाही. एखाद्याला थोडंच घेऊन विकायचं असलं तर तेवढेच मापात बनवावं लागतं. किती दर का म्हणलं तर? त्याला 2,000 किंवा 1,500 असं दर गाव. 6-6.5 हजार. 6.5 त्याची खंडणी निमी त्यातून निमा खर्चच जातो. वजन 700-800 गेलं तर 700-800 आमची मजुरी आहे, खत आहे, खर्च आहे. म्हणजे हे रोज रोज थोडा चालू आहे बरं? आठवड्यातनं 2 वेळा असतो. 2 वेळा. रविवार आणि बुधवार 2 बाजार असतात तेवढंच थोडं. तसं पूर्वी 3 बाजार भरायचे पण पानं खाणारी लोकसंख्या घटली. संख्या घटल्यामुळे एक बाजार कमी झाला. वर्षाकाठी जर ह्याचा विचार केला तर खर्च वजावता तुम्हाला ह्यातून किती प्रॉफिट? आता आम्हाला वर्षाकाठी जर समजा 4-1 लाखाचं उत्पन्न झालं तर 2 लाख रुपयापर्यंत मजुरी खर्च 2-1 लाख रुपये एकरा मागे राहतात. म्हणजे आता बाकीच्या जर पिकाचा विचार केला तुमच्या दुसरी पण पिक आहे त्या पिकाचा जर विचार केला तर त्या पिकात आणि ह्या पिकात तुम्हाला कुठलं बरं वाटतंय? काय परवडतंय ही पिकं अतिशय चांगलं आहे. पण आता ह्या 2 वर्षात काय झाले की मजुरी खूप वाढली त्याच्यामुळे परवडत नाही. खाली उतरण करायचं म्हणलं तर 1.5 लाख रुपये लागतात. तिथून पुढं खत ती 2 लाख खर्च तेच झालं तयार. आणि नंतर ही खुडणार आणि ह्याला बांधणार एक माणूस सतत पान मिळत असतो. तो पाल बघितले का आपली पाल कंजाळ म्हणतात ते त्यांनी बांधावं लागतं. हा भाई तुमच्या समोरच आहे गाठी दिलेल्या ह्याला का त्या दुरी चालत नाही, पालीने बांधावं लागतं. ती पाल जर समजा वेल वाढला तर ती पाल आपोआप तुटते पण वेलाला धोका होत नाही. नंतर तिथं परत बांधलं तरी चालतं.
असं त्याच्यासाठी पूर्वीचं खूप उत्पन्न चांगलं होतं. ह्याच्यावर शेती सगळ्या ऊसापेक्षा ह्याच्यापेक्षा अतिशय पानमळ चांगलं. आणि अजून जर एक नियोजन पद्धतीने आमच्यापेक्षा बेकार त्या तरुण शेतकऱ्याला हे करू वाटलं, त्याने नियोजन ठेवलं तर ती खूप पैसे मिळवणार. त्या ह्याच्यात अर्थ खातं जवळ पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अर्थ खातं. अर्थ खातं असल्यावर शेती सुंदर खूप चांगली. पण अर्थ खा कसं नियोजन केलं पाहिजे तरुणांना? तरुणाने आता नियोजन म्हणजे कसं आहे बरं का, रान उपलब्ध, रान मस्त पैकी, त्याला काळं रान सोडायचं. काळ्या रान पाणी धरतं. आणि लय अतिशय तांबडं जर असेल का नाही, मुरुम आपण घेरो म्हणतो का नाही, त्याच्यात ते चालत नाही. त्याला पांढरं तोंडी जिमी पांढरी म्हणायचं. थोडं खडकळ असू द्या तरी चालतंय. खडकळ तर अतिशय चांगलं पीक आहे. कारण हा पाणी नाही धरलं पाहिजे पावसाळ्याचं, पाणी खालनं गेलं पाहिजे जिरून. काळ्या रानावर फक्त येत नाही. आणि एक गिरूच्या रानावर अतिशय तेलंगणे असू द्या, तांबड्या मातीचं असू द्या, पांढऱ्या मातीचं असू द्या, उत्तम तरी पीक जोरात येते एक नंबर. त्याच्यावर आता रोग वगैरे काय पडतो? रोग असतो ना चिकटामध्ये. आता मवा येतो, कारण जास्त थंडी झाली तरी येतो. आणि आता कडने आजूबाजूने खूप कारखाने झाले. त्या कारखान्याचं बॉयलर चाललेली जी धूळ असते, हा ती वरती फिरल्या जाते. ज्यावेळेस शांत वातावरण असेल त्या टायमाला असं येऊन या पानावर बसल्या जातात. त्याच्यामुळे विक्रीला बी त्रास होतो, घेणाऱ्याला बी त्रास होतो. मग ते जर पाऊस थंडी कमी असली तर मग एवढं त्याला काय त्रास होत नाही. त्याला दुसरं कशाच धोका नाही. खूप पाऊस होऊ द्या, काय होऊ द्या, आणि खूप उन्हाळा पडला तर पाणी आठवड्यातनं 2 वेळा तरी, उन्हाळ्याच्या टायमाला 3 वेळा तरी भरावं लागतं. ड्रीपवर भरलं तरी चालतं किंवा हात वाफ्यावर धरलं तरी चालतंय. पण ड्रीप तपासणं झालं पाहिजे पानमळ्यात. कारण हाय याच्या आडीमध्ये ड्रीप असते. प्रत्येक ड्रीप पडतंय का नाही पाणी, प्रत्येक बोल्ट आपण साफ केलाय का नाही, हे बघितलं पाहिजे. एवढी दक्षता जर घेणारा शेतकऱ्याचं खूप पैसे मिळवणार त्यात. तरी म्हणजे ह्याला रोज पाणी लागते का? रोज नाही, आठवड्यातनं. आता थंडीच्या दिवसात 8-9 दिवसाला पाणी लागतं. 8 दिवसाला एक पाणी. पाणी ड्रिपवर आता तुम्ही किती तास पाणी सोडताय? आता ड्रीपवर जर असलं तर आम्ही साधारण 3 तास पाणी सोडतो. फुल ड्रीप सगळ्या रानात ती 500 मोटर किंवा 600 मोटर पाणी घेत बसत असेल, तेवढं सोडून 3 तासात गार होतो. आता ही एवढं वर गेले म्हणजे हाताला पण येत नाही, मग ह्याचा त्याला शिडी, थोडा शिडीवर. आता शिडी आपण घेतली नाही, धावली असते. शिडी आहे तिथं, त्या शिडीवरती चढून ती लोक काढतात. म्हणूनच त्याला मजुरी जास्त. आता इथवर जाणार बघा शिडी टाकून, पानं खाली 100 झाले हातात, येणार डालण्यात खाली ठेव. डालणं असतं काय, त्या डालण्यात होणार. थोडा असा नक आपल्या नकाला एक नका असतो असं ते पत्र्याचा, आणि ते बसवलं की त्यांना ते बरोबर जमतं. तोडा तट तुटत नाही, त्याचा हाताने तोडून. हे तोडा केल्यावर परत किती दिवसात नवीन पाणी पडते? ह्याला चालूच राहतं. पण आता हे काढलंय का नाही, बघा इथं फुटलं पान. तरी किती दिवसात पाणी? आता हे गेल्या आठवड्यात फुटलं, ह्या आठवड्यात नुकता शेंडा झालता. आता हे कवळं पान आहे. आता तिसरा तोडा येईपर्यंत असं होणार. साईज वाढीसाठी हे पाण्याच्या काय? साईज वाढायला हेच खत आणि माती. सगळ्यात महत्वाचं ही पीक. सगळं तुमचं मटेरियल कमी असू द्या, आमचं कमी असू द्या, पण खत आणि माती मस्त पैकी. आणि थोडीशी किंवा मुंगी किडा असेल तर लिंबोळी कीड, हे थोडं असल्यामुळं किड्याळी जाळी त्याच्यामुळे येऊ शकत. म्हणजे ह्याच्यावर रोग म्हणतात चिकटा, थंडी जास्त झाली तर. आता रोग नाही ह्याला. 12 महिने हे उत्पन्न घेऊ शकतात शेतकरी, काय सुद्धा अडचण नाही. फक्त दिवाळीत 1-2 महिने धंदा थांबल्या जातो, कारण दिवाळीत पाऊस असतो. पण पावसाळ्यात पक्क पान झालेलं नसतं. पावसाळा संपत आला की पक्क जुनवांचं पान होतं. तर कवळं चालूच राहतं दिवाळीपर्यंत, पण ते संपून जातं. हे फुडलेलंच आहे बघा आता ही खाली. म्हणजे हे जी व्हरायटी आता हे जी व्हरायटी देशी आहे आपली, साधं पान म्हणायचं. अतिशय जातखोर, तुमच्या बनारस नाही, कलकत्ता नाही, साधा शंभर. महाराष्ट्रात साधं पान फेमस. सगळ्या महाराष्ट्रात हेच पान म्हणून तुम्हाला भेटणार. इथं मग कलकत्ता बनारस पान येऊ शकत नाही. लावून बघितलं लोकांची शेती जमली नाही. ते त्याच्या हवामानमध्येच ते वाढल्या जातं, आणि ह्या हवामानामध्ये हेच पान वाढलं. हे अतिशय जपलं ना. आता हे थोडं जुनं झालंय. तुम्ही मागटल्या 2-3 वर्षात झाला असं तुम्हाला असं ऊन सावली दिसणार नाही. नुसतं सावली इतकं दाट येत.
आणि थोडं वय वाढल्यावर बी आता कमजोरपणा येते. हे जे नवीन लागवड करायची म्हणलं तर ती वेलच कट तर आता त्याची नवीन लागवड करायची म्हणलं का नाही की आपलं हे आता नवीन बसवतो का नाही आपण उन्हाळ्यात की श्रावण महिन्यामध्ये समजा आपण गेल्या श्रावण महिन्याच्या अगोदर शेवगड लावायचा झाला की एखाद्या शेतकऱ्या जर मला माझा शेंडा द्यायचा आहे तर त्याच्यापासून शेंडा एकाच घ्यायचा. आपल्याला किती रान लागते आधी रान मोजावं लागतं ती किंवा एवढे हे रानात एवढे शेंडे बसतात मग 5,000 6,000 एवढे शेंडे त्याच्याकडनं 10-15 रुपयात विकत घ्यायचं एक शेंडा त्याची लागण करायची. तुम्ही ऐकता का तसे? आता आम्ही विकतो पण आम्ही काय करतो की काय विकल्यावर ह्याचं थोडंसं कमी पळाचं होतं आणि ज्या लोकांना सांभाळायचं नाही ती लोक तुम्ही ऐकता का? विकतो की आम्ही 1-2 वेळा विकलेलं आहे पण ते त्याचा कमजोरपणा येतो असं आहे. कारण ह्याच्यातलं एक शेल का बघून शेणा ते घेतात त्याला द्यावाच लागतं. म्हणजे आपण जर हलका दिला तर ते उगवत नाही म्हणजे उगवतो पण नुकसान होतं पण त्याला शेलका शेंडा बघून दिल्यावर अतिशय. आता काही लोक एक आता असं सुधारण निघाली की पहिले एक शेंडा 2 फुटाचा लावायचा तर आता 1-2 फुटात 4 शेंडे तयार करतात. त्याआधी नर्सरी टाईप तयार सुद्धा करता येते. कागदात ती माती भरायची त्याच्यात ती शेंडा लावायचा त्याला पाणी एक 5-6 दिवस तसा सकाळी किंवा दुपारी थोडं थोडं ठेवावं. ते शेंडे फुटून आलं ते सुद्धा रानात लावता येतं. आणि हे आंतरपीक शेवगा ह्यात नाही शेवग्यात किती उत्पन्न? शेवग्याचं उत्पन्न असतं पण ठेवत नाहीत शेतकरी कारण का ती पानं फडतं मग ते पाडून घ्यावं लागतं. पैसे ते मिळतात खरं पण ह्याची नुकसान करतात. मग आता तुम्ही धरता का शेवग्यात? नाही धरलं तरी आम्ही पाडून टाकतो. शेवगा धरत नाही त्याला आधार म्हणून शेवगा. आधार म्हणून आणि आधार ह्याची सावली ते लागल्या शेंगा पडल्या की ते सावली परत फुटतो ती सावली सारखी छत्र धरतात आपल्या डोक्यावर छत्री धरल्यासारखं मग त्याच्यामुळं पानाला विजा काय होत आणि जर उघडं राहिलं सावली नसेल तर पानं करतात सुकत्यात. एकरी जरी विचार केला तर एकरी उत्पन्न किती निघतं? एकरी उत्पन्न जर चांगल्या पद्धतीने पानमुळं सांभाळलं तर 6-6.5-7 लाखापर्यंत होतं वर्षाकाठी. त्यातून निम्मा खर्च तर जातो निम्म राहतं आपलं. म्हणजे इतर शेतीपेक्षा ही बरं आहे म्हणायचं. बरं आहे. सारखं चलन फिरतं. त्याचं रोख पैसे असतात मग हे मजुरी भागती खतावाल्याचं पैसा त्यात थकत नाही आणि ही जर उधार गेलं तर मग त्याला वेळ लागतो. तसं नाही हे शनिवारपर्यंत आज फुललेली पानं आमच्या निमगाव शनिवारचा बाजार असतो त्या शनिवारच्या शुक्रवारी संध्याकाळी ते त्याचं पेमेंट येतं. आपले मजूर असतात त्यांची पगार करायची हे करायचे पण आपला दैनंदिन व्यवहार त्याचं चालू आहे. ओके. मोबाईल नंबर माहिती आहे ना सांगा मोबाईल नंबर. माझा 75 59 13 16 82. धन्यवाद. धन्यवाद.